विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे आणि त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये एक शोककळा पसरलेली आहे। आपण बघतो की अहिल्यानगर शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे कापड बाजार या ठिकाणी आज दुकानं देखील जे आहेत व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत। तर काही व्यापारी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज अरुण काकांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, तुम्ही सगळे दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे। निश्चितच ज्या पद्धतीने आपण आपला जो आधारस्तंभ आहे किंवा थोडक्यात मांडायचं म्हटलं तर आमचं आभाळ हरपलं हीच भावना आज सर्व व्यापाऱ्यांमध्ये आहे। आपल्या अहिल्यानगर शहराचे जे सर्वांचे लाडके आणि सर्वांचा आधारस्तंभ आणि व्यापाऱ्यांचे कैवारी असे अरुण काका जगताप आपल्यातून निघून गेले। ही बातमी अत्यंत दुःखाची आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत। आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवलेली आहे, जोपर्यंत त्यांचा अंत्यविधी होत नाही आणि त्यांना शेवटचा निरोप आम्ही सगळे मी आता सांगू शकत नाहीये, परंतु आमच्या भावना जोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे व्यक्त होत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे, असं मी सर्वांना या माध्यमातून सूचना देतो, सूचित करतो। अनेक वेळा काकांनी मदत केलेली आहे व्यापाऱ्यांना असेल किंवा तुमच्या ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी काय सांगा? प्रत्येक वेळेस बाजारपेठच्या बद्दल काकांनी बरंच सगळ्यांना सहकार्य केलेलं, व्यापाऱ्यांना सगळ्या गोष्टींनी कोणतीही अडचण असो आम्ही जर काकाकडे गेलो तर ते निश्चितच सगळ्या गोष्टींनी आम्हाला निवारण करून देत होते। तर त्यासाठी आमच्या व्यापारी जेवढे लोक आहे कापड बाजारातले त्यांनी सगळ्यांनी आज त्यांचा अंतिम विधी होऊसपर्यंत बंद ठेवणार आहे ही विनंती। तर निश्चितच आपण बघतो की सलग स्थानिक स्वराज्य संस्थेतून 10 ते 12 वर्ष ते आमदार राहिलेले आहे आणि अनेक नगराध्यक्ष देखील या ठिकाणी ते नगर शहराचे राहिलेले आहेत। त्यामुळे एकूणच जिव्हाळ्याचं नातं जे आहे ते नगरकरांची अरुण काका जगताप यांचं होतं आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं मोठी शोककळा जी आहे ती नगर शहरावर पसरलेली आहे। सायंकाळी 4 वाजता त्यांचे वरती आता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। कॅमेरा क्रमांक 9 TV9 मराठी, अहिल्यानगर।